आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. सांगलीमध्ये 2 दिवसीय माजी सैनिकांच्या पेन्शन मेळाव्याचं 536 पेन्शनधारकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झालं उद्घाटन. कोल्हापूर जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच तृतीयपंथी व्यक्तीनं दाखल केला उमेदवारी अर्ज. बुलढाण्यामध्ये अवैध गौण खनिज उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्या विना नंबरच्या 47 टिपर वाहनांवर जिल्हाधिकाऱ्यांनी केली दंडात्मक कारवाई. रायगडच्या खारघरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आला फळ वाटपाचा उपक्रम. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातल्या पेकरडा इथे श्रीमद भागवत कथा सप्ताह यंदाच्या 11व्या वर्षीही उत्साहात साजरा. धुळे जिल्ह्यात राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात. पेणमध्ये सुमतीबाई देव विद्यालयात ज्ञानेश्वरी पठणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. वाशिमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्हाईट कोट सेरेमनीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमधल्या चर्नी रोड इथे जिल्हा युवा महोत्सव 2025-26 उत्साहात संपन्न. आणि रायगडच्या पनवेलमध्ये MBM गोल्डन स्कूल इथे 50 वकील विद्यार्थ्यांनी शाळेतल्या विद्यार्थी आणि नागरिकांना दैनंदिन जीवनात उपयुक्त अशा कायद्यासंदर्भात केलं मार्गदर्शन.